हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा, मग आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि आज मी तुम्हाला ब्लाउजला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे। ऍक्च्युअली बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्लाउज संपूर्ण स्टिच करता येतो, कटिंग छान येते, फिनिशिंग सुद्धा छान येते, पण ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही। तर तो कशा पद्धतीने बाही जोडावी, फिटिंग टाकताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, मुंढा कसा मोजावा, आणि बऱ्याचदा आपली फिटिंगची लाईन एका लाईन मध्ये येत नाही, त्याचबरोबर मुंढ्यातले जे काही बाही जोडल्यानंतरचे जॉईंट असतात तर ते खालीवर होतात, आणि जर ते खालीवर झाले तर ब्लाउज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही। सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या पद्धतीने ब्लाउजला फिटिंग टाकावी हे सांगणार आहे। खूप काही महत्त्वाच्या 4-5 टिप्स सांगणार आहे। त्याचबरोबर चुकू नये यासाठी कुठल्या काळजी घेत तुम्ही फिटिंग टाकावी तर हे देखील सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिटिंगची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहज फिटिंग परफेक्ट टाकता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या कुठल्याही ब्लाउजला परफेक्ट अशी फिटिंग सहजच टाकता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही कटोरी ब्लाउज आहे तर त्याचा पुढचा भाग, मागचा भाग आपण पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। एवढंच नाही तर शोल्डर सुद्धा जोडला गेलेला आहे, आणि गळ्याला जी काही आपल्याला गळापट्टी लावायची होती तर ते सुद्धा एकदम परफेक्ट असं आपण स्टिच करून घेतलेलं आहे। तर बघा, आता आपल्याला ह्या ब्लाउजला टाकायची आहे फिटिंग। तर फक्त फिटिंग टाकणंच नाही, तर बऱ्याचदा काय होतं की मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, त्याचबरोबर फिटिंगची लाईन सरळ येत नाही। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप तुमची सुरू होती तर ती म्हणजे बाही जोडण्यापासून। त्यामुळे सगळ्यात आधी आता आपण बाही जोडून घेणार आहोत, आणि बाही कशी जोडायची, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत, म्हणजे तुमची फिटिंगची लाईनसुद्धा एकदम परफेक्ट आणि सरळ अशी येईल। ठीक आहे, तर सगळ्यात आधी मग आता आपण बाही जोडून घेऊयात। बाही दोन वेगवेगळ्या साईडला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। गोलाकार भाग जो आहे तर तो पुढे घेतला, आणि जी काही तुमची बाही लांबी आहे त्याची मार्किंग करायची। तर इथे बाही लांबी होती 5, तर बघा मी 5 इंचाला इथे मार्किंग केलेली आहे, म्हणजे उरलेलं आपल्याला इथे मार्जिन पकडता येईल। त्याचबरोबर थोडंफार जर का वर खाली असेल, हे बघा ह्या पद्धतीने, तर ते कट करून थोडंसं सेम करून घ्यायचं आहे, जर का तुम्हाला शेप थोडासा वाटत असेल चेंज झालेला तर। ठीक आहे, तर बघा मग फायनली दोन्ही स्लीव्ज आपण दोन वेगवेगळ्या साईडला ठेवले, जी काही बाही लांबी आहे त्याची मार्किंग सुद्धा केलेली आहे। तर आता आपण हे जे काही स्लीव्ज आहेत तर त्या ब्लाउजला लावून घेऊयात। तर लक्षात राहू द्या, जी मार्किंग केलेली आहे तर तेवढंच आपल्याला मार्जिन पकडून लावायचं आहे। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला ओपन करून दाखवते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता बाही जोडण्याच्या आधी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। बघा, लूप पट्टी एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवायचं, आणि हे बरोबर बसतंय की नाही ते चेक करायचं आहे। बघा, आणि जे एक्स्ट्राचं आहे त्याला मार्किंग करायची आहे, आणि ते जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं। तर वरचं पण बघा, जो काही मुंड्याचा शेप आहे तर तो सुद्धा व्यवस्थित आपण करून घेतलं। थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून सेम करायचं आहे। आणि त्यानंतर बघा, दुसऱ्या साईडचं सुद्धा मी हुक पट्टी सेंटरपासून ठेवून घेतलेली आहे, आणि एक्स्ट्राचं जे आहे त्याला मार्किंग करून आपण ते एक्स्ट्राचं कट करून घेऊयात। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं, ही स्टेप जर का फॉलो केली नाही तर फिटिंगची लाईन सरळ येत नाही। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे मुंड्यातले जे काही जॉईंट आहे तर ते सुद्धा वरखाली होतात। सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही बाही जोडायच्या आधी मुंढा आणि हा खालचा पार्ट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही सेंटरला ठेवल्यावर ते चेक करायचं। तर बघा, आता इथे आपण परफेक्ट ते चेक करून घेतलं। त्यानंतर बघा, आता हा पार्ट आपण सरळ ठेवला, त्यावर आपल्याला ही जी काही स्लीव्ज आहेत तर ती उलटी ठेवायची आहे, आणि ती पुरते की नाही ती एकदा चेक करायची। आणि महत्त्वाचं म्हणजे बाही जोडताना जो काही खोल भाग आहे तर तो पुढे येतोय की नाही ते सुद्धा आधी व्यवस्थित चेक करायचं। तर बघा, बाही इथे व्यवस्थित पुरत होती, तर बाही लांबीची ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे। तर ती बाही लांबीची जिथे मार्किंग आहे तर उरलेलं तेवढं मार्जिन पकडून इथे आपण ही बाही जोडून घेत आहोत। बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये। जर खेचली तर कसं ते त्रिकोणी तिरका कपडा असतो तर तो स्ट्रेच होतो, आपण एक्स्ट्राचं कट करतो, बट ब्लाउज फिनिशिंगला फिटिंगला आपल्याला परफेक्ट बसत नाही। सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित थोडं थोडं असं लूज सोडतच आपल्याला ही बाही जोडून घ्यायची। बघा, परफेक्ट अशी जोडली गेलेली आहे। त्यानंतर बघा, इथं मुंड्यातले जॉईंट आणि ही बाही बरोबर एकावर एक येत आहे की नाही ते चेक करायचं।
तर इथे एकदम परफेक्ट एकावर एक येत आहे, त्यामुळे आता आपण ह्या बाहीला इथे डबल टिपसुद्धा मारून घेत आहोत. लक्षात राहू द्या, बाहीला नेहमी डबल टिप मारायची असते, पण डबल टिप मारण्याच्या आधी एकदा बाही जोडल्यावर त्याचे मुंड्यातले जॉईंट आणि व्यवस्थित आपलं पूर्ण साईड पार्ट एकावर एक येत आहे की नाही तो चेक करायचा. सेम त्याच पद्धतीने बघा दुसरी जी काही बाही आहे तर त्याचासुद्धा आपण सेंटर कट केलेला आहे, ती बरोबर बघा उलटी ठेवून घेतली, खोलगट भाग पुढे घेतला आणि एकदा चेक करायचं. तर ही बाहीसुद्धा व्यवस्थित पुरते. ॲक्च्युली मी ज्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे आणि जो काही बाहीचा चार्ट दिलेला आहे त्यानुसार जर का कटिंग केली तर शक्यतो आपल्याला बाही कमी किंवा जास्त होत नाही. त्यामुळे शक्यतो त्या स्टेप बाय स्टेप बाही कटिंगचा आणि ब्लाऊज कटिंगचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचंसुद्धा बाही आणि ब्लाऊज वगैरे एकदम परफेक्ट कटिंग पण होईल आणि बाही आपल्याला व्यवस्थित पुरेल सुद्धा. तर बघा आता ही बाहीसुद्धा जी काही बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर मार्जिन उरते तेवढं सोडून आपण सेम त्याच पद्धतीने इथे जोडून घेत आहोत. अजिबात खेचायची नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते, आणि मार्जिनसुद्धा व्यवस्थित एकसारखं शक्यतो पकडायचं आहे. तर बघा ही बाहीसुद्धा आपण आता इथे फायनली जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही बाहीसुद्धा मुंड्यातले जॉईंट आणि व्यवस्थित आपला साईड पार्ट बरोबर आहे की नाही, साईड जिथे फिटिंग करणार ते चेक करायचं आहे बघा. तर हे सुद्धा एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, तर आपण आता ह्या साईडच्या बाहीला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात. पुन्हा सांगते, डबल टिप देताना ही स्टेप फॉलो करायची. आधी मुंड्यातले जॉईंट आणि आपलं जिथे फिटिंग टाकणार आहे तो जो काही पार्ट आहे तर तो व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही हे चेक करायचं. ॲक्च्युली तो येतोच, कारण बाही जोडण्याच्या आधी मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने चेक केलं की हे सुद्धा येतं, पण बाय चान्स कधीतरी मार्जिन कमी जास्त झालं तर कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे शक्यतो चेक करून घ्यायचं. तर बघा दोन्ही पण बाही मस्त परफेक्ट जोडून झालेले आहे. एवढंच नाही तर डबल टिपसुद्धा आपण दिलेली आहे. आता आपल्याला इथे टाकायची आहे ब्लाऊजला फिटिंग. ठीक आहे, तर आता फिटिंग टाकण्यासाठी बघा आपण ऑलरेडी सेंटरपासून ठेवून जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते बाही जोडायच्या आधीच कट केलेलं आहे. तर फक्त मग बघा सरळ ब्लाऊज ठेवून आपण पुन्हा एकदा चेक करून कडेकडेने इथे टिप मारणार आहोत. आता ही टिप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं. त्याचबरोबर जिथे बाही जॉईंट आहे तर ते जॉईंट एकतर खाली किंवा एकतर वरती करायचं आहे, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा ही एकदम कडेकडेने टिप मारून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे किंचितसं बघा कट करून एकसारखं करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता एक साईडने टिप मारून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की आतल्या साईडने फिटिंग टाकल्यानंतर ब्लाऊज छान फिनिशिंगचं इथे रेडी होतो. आपल्याला इथे इंटरलॉक वगैरे करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा इथे सुद्धा सेम आपण कडेने आता एक टिप मारून घेऊयात आणि ते बाही आणि ते जोडलेले आहेत तर ते पार्टसुद्धा एक तर खाली किंवा एक तर वरती तुम्ही फोल्ड करायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून हे जोडायचं आहे. हे बघा ते इथे सुद्धा टिप मारलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता हे ऑलरेडी एकदम सरळ आहे, त्यामुळे आपली फिटिंगसुद्धा सरळच येणार आहे. कारण की आपण फिटिंग सरळ येण्यासाठी स्टेप बाय स्टेप बाही जोडायच्या आधी ज्या काही टिप्स होतात आणि ज्या काही स्टेप होतात तर त्या स्टेप बाय स्टेपच आपण इथे बाही वगैरे जोडलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता ह्या पद्धतीने ब्लाऊज आपण उलटा करून घेऊयात, कारण आता आपल्याला टाकायची आहे फायनल फिटिंग. तर बघा इथे व्यवस्थित प्रेस करायचं आहे, कारण की थोडं जरी कमी जास्त झालं तरी ब्लाऊज फिटिंगला चुकू शकतो, म्हणजे एक तर टाईट होऊ शकतो किंवा एक तर लूज होऊ शकतो. त्यामुळे इथे कडेने जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित प्रेस करायचं आहे. बघा बरोबर हुक पट्टी सेंटरला आणि लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला, या पद्धतीने एकावर एक आपण इथे ठेवून घेतलेली आहे. तर आता आपण इथे टाकणार आहोत फिटिंग. तर लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी आपल्याला छातीचा चौथ्या भागाची मार्किंग करायची. तुमची जी काही छाती असेल त्याचा तुम्ही चौथा भाग घ्यायचा. तर इथे म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे 32 साईजचा, तर 32चा चौथा भाग होतो 8 चोक 32. मग आत्ता आपल्याला सगळ्यात आधी छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंचाची मार्किंग करायची आहे. त्यासाठी बघा आता जो काही आपला हुकपट्टी आहे तिथून टेप ठेवायचा इथपर्यंत बघा, आणि बरोबर आता 8 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेऊया चॉकच्या सहाय्याने. ठीक आहे, सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्किंग करायची, पण तिथे बघा 1 इंचाची जी काही लूप पट्टी आहे तर ती सोडून टेप ठेवलेला आहे आणि मग आपल्याला इथे 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. ही जी काही टिप आहे खूप महत्त्वाची आहे, लक्षात राहू द्या. सेम त्याच पद्धतीने जी काही तुमची कमर असेल त्याच्या चौथ्या भागाची तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. तर बघा इथे मी 6:45ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथे सुद्धा बघा हुकपट्टीपासून टेप ठेवला आणि लूप पट्टीच्या साईडने लूप पट्टी जी आहे 1 इंचाची ती सोडून टेप ठेवलेला आहे बघा, आणि मग कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याचदा आपण डायरेक्ट जर का टेप ठेवला तर मग आपली फिटिंग चुकते. त्यानंतर बघा या पद्धतीने दंडघेरचं निम्म घ्यायचं आहे
दंडघेर आहे 11, तर त्याचं निम्म होतं 5.5. 5.5ला मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही दंडघेर आहे तिथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने टेप ठेवून आपण 5.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आता बघा, फिटिंगचा मुंडा बरोबर आहे की नाही. आपल्या 7 आणि 2 लाईन होता म्हणजे 7.25, तर बरोबर आलेला आहे बघा. सेम इकडचा पण चेक करूयात, तर इकडचं पण बरोबर 7.25 आहे. म्हणजे आपण फिटिंगचे पॉईंट आपले बरोबर आहे. आता हे आपण 3 पॉईंट जोडून घेऊयात. तर बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट सगळ्यात आधी ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर हा जो काही दंडघेरचा पॉईंट आहे तर तो हे बघा व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने पकडायचं आहे ॲक्च्युली, आणि मग पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा जी काही फिटिंगची लाईन आहे तर तिथे सुद्धा बघा आपण ते लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर तुमच्या इथे लक्षात येईल की फिटिंगची लाईन दोन्ही पण साईडने बघा एकदम सरळ आलेली आहे. सरळ म्हणजे ॲक्च्युली ती तिरकी पण ती सरळ असते, कारण की ऑब्वियसली आपला छातीचा भाग हा जास्त असतो, कमरेचा भाग हा कमी असतो, त्यामुळे लाईन तिरकीच असते. पण ती तिरकी सरळ दिसली पाहिजे, ती मध्येच मुंड्याच्या तिथे एक तर आत एक तर बाहेर अशी नको. ठीक आहे. तर बघा आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारायची आहे. तर बघा बरोबर एकावर एक पकडायचं आहे. इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप देऊन. त्यानंतर मुंड्यातले जॉईंट एक तर खाली किंवा एक तर वरती असं फोल्ड करायचं आहे आणि बरोबर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बघा आता इथून सरळ खाली पण टीप मारत आलो की खाली सुद्धा आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. तर फायनली जी काही मार्किंग केलेली होती त्यावर आपण बघा एक्झॅक्टली परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा फिटिंगची मार्किंग आहे, तर त्यावर एक्झॅक्टली आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे. मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित पकडायचे आहेत बघा. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की बघा आपल्याला एकदम काटोकाट इथे पुरलेलं सुद्धा आहे. मागचा पुढचा भाग काहीही कमी जास्त सुद्धा झालेला नाही आहे. मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम परफेक्ट आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फिटिंगची लाईन सुद्धा एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे. तर फायनली बघा फिटिंग टाकून झालेली आहे. त्यानंतर 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण 4-5 टिपा इथे मारून घेऊयात. ठीक आहे. तर बघा फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आणि इथे बघा बघितल्या तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे, त्यामुळे ब्लाऊज पण फिनिशिंगला खूप म्हणजे खूप सुंदर दिसतोय. एवढंच नाही तर बघा आपण जे काही इथे आपल्या ब्लाऊजच्या मुंड्यातले जॉईंट होते तर ते सुद्धा एकदम परफेक्ट एकावर एक आलेले आहेत. आता आपल्याला ब्लाऊजला करायची आहे इथे गळ्याला हात शिलाई, तर ती आधी करून घेऊयात आणि त्यानंतर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा मग फायनली आपला हा 32 साईजचा कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप छान परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे जी काही फिटिंगची लाईन आहे तर ती आपली एकदम सरळ अशी आलेली आहे. त्याचबरोबर मुंड्यातले जॉईंटसुद्धा एकदम परफेक्ट आलेले आहे, कुठेही काहीही खालीवर झालेलं नाही आहे. तर मी तुम्हाला या ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची आणि फिटिंग टाकण्यासाठी बाही जोडण्यापासून कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, तर हे सगळं अतिशय सविस्तर आणि सावकाश सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुमच्या सहज लक्षात येईल की कुठल्या स्टेप बाय स्टेप आणि कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत करत फिटिंग टाकावी, म्हणजे मुंड्यातले जॉईंटसुद्धा खालीवर होणार नाही. त्याचबरोबर ब्लाऊजच्या फिटिंगची लाईनसुद्धा एकदम प्रॉपर आणि सरळ येईल. ठीक आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल तर त्या टिप्स फॉलो करून तुम्ही ब्लाऊजला फिटिंग टाकून बघा. नक्कीच तुमची फिटिंग एकदम परफेक्ट आणि एकदम सरळ अशी येईल आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूप छान बसेल आणि कस्टमरला सुद्धा तो खूपच आवडेल. ठीक आहे. तर त्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि तरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.